एक भारतीय करार कायदा 1872 या टॉपिकवर जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहेत ते कसे असणार आहेत हे पाहण्यापूर्वी भारतीय करार कायद्यातल्या काही कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे आणि म्हणून प्रथमतः आपण या कन्सेप्ट पूर्ण करू आणि त्यानंतर पुढे जाऊ. सुरुवातीला प्रस्तावना. भारतीय करार कायदा हा 1 सप्टेंबर 1872 मध्ये संमत करण्यात आला. भारतातील जम्मू आणि काश्मीर वगळता सर्व राज्यांना हा कायदा लागू करण्यात आला. व्यापार, उद्योग, व्यवसाय, व्यक्ती, संस्था या सर्वांचा या कायद्याशी दैनंदिन स्वरूपाचा संबंध आपणास दिसून येतो. साहजिकच अशा प्रकारचा जर कुठलाही व्यवहार, व्यापार, उद्योग, व्यवसाय करावायचा असेल तर त्यासाठी किमान 2 व्यक्तींची आवश्यकता असते. कारण कोणतीही एक व्यक्ती स्वतःशीच करार करू शकत नाही आणि म्हणून करार करण्यासाठी किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती असणं आवश्यक आहे. या भारतीय करार कायद्यातली काही महत्वाची वैशिष्ट्ये, बाबी किंवा घटक पाहणे अत्यंत आवश्यक आहे. हे घटक म्हणजे करार, प्रस्ताव, स्वीकृती, ठराव आणि प्रतिफल. करार म्हणजे काय? कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावास करार असं संबोधलं जातं. दुसऱ्या भाषेत ज्या ठरावाची आणि वचनाची कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येऊ शकते अशा ठरावास किंवा वचनास करार असे संबोधले जाते. किंवा ज्या ठरावामुळे ठराव करणाऱ्या व्यक्तीत जबाबदाऱ्या निर्माण केल्या जातात आणि त्या निश्चित केल्या जातात अशा ठरावास करार असं संबोधलं जातं. कराराची ही सगळी वैशिष्ट्ये या व्याख्येमध्ये सामावलेली आहेत. दुसरा, प्रस्ताव. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळविण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ एखादे कृत्य करण्यासंबंधी किंवा न करण्यासंबंधी आपली इच्छा प्रकट करते तेव्हा अशा व्यक्तीने प्रस्ताव केला आहे असे समजले जाते. प्रस्तावाच्या या व्याख्येमध्ये तुम्हाला 2 व्यक्ती दिसतील, संमती दिसेल, कृत्य दिसेल, इच्छा दिसेल. ह्या सर्व बाबींचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल प्रस्ताव हा कायदेशीर होण्यासाठी प्रस्ताव एकाने मांडला पाहिजे, दुसऱ्याने संमती दिली पाहिजे. संमती दिल्यानंतर ज्या कृत्यासाठी संमती दिलेली आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकतील. 3, स्वीकृती. प्रस्तावकाने दिलेल्या प्रस्तावाला दुसऱ्या व्यक्तीने संमती दिलेली असेल तर त्यास स्वीकृती असे म्हणतात. स्वीकार केलेली आहे असे म्हणतात. ठराव. प्रस्तावाची परिपूर्णता म्हणजे ठराव होय. प्रस्ताव मांडणे, दुसऱ्याने स्वीकृत करणे, त्याची अंमलबजावणी करणे ही पूर्णतः ठरावाची प्रोसेस आहे. या सर्व प्रोसेसला ठराव असं संबोधलं जातं. प्रतिफल. प्रतिफल म्हणजे वचन देणाऱ्याने वचनाची मागितलेली किंमत किंवा मोबदला होय. ज्याने वचन दिलेले आहे, ज्याने कृती करण्याचं मान्य केलेलं आहे त्या व्यक्तीला मिळणारा मोबदला किंवा किंमत म्हणजेच प्रतिफल असं आपल्याला सांगता येईल. हा सर्व भाग या करारामध्ये मोडतो आणि म्हणून आपल्याला कराराच्या अनुषंगाने काही बाबींची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये पहिला भाग सांगता येईल करारासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात. 1, किमान 2 व्यक्ती किंवा 2 पक्ष, पक्ष म्हणजे संस्था. 2, ठराव असणं आवश्यक आहे. 3, कायदेशीर जबाबदारी. म्हणजे काय? कायदेशीर जबाबदारी म्हणजे ठरावानुसार विशिष्ट कृत्य करण्याविषयीची किंवा न करण्याविषयीची करार करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी होय. 4, मुक्त संमती. स्वेच्छेने दिलेली संमती, स्वतःच्या मनाने दिलेली संमती.
करार करणाऱ्या व्यक्तींची करारास मुक्त संमती असली पाहिजे. 5. करार पात्र व्यक्ती. करार ज्या दोन व्यक्तीमध्ये केला जातो त्या दोन्ही व्यक्ती करार करण्यास पात्र असल्या पाहिजेत. पात्र म्हणजे ती व्यक्ती सज्ञान असली पाहिजे, सुबुद्ध असली पाहिजे, करार करण्यास पात्र असली पाहिजे. आणि करार करण्यास अपात्र म्हणजे अज्ञानी व्यक्ती, दिवाळखोर व्यक्ती, वेडी व्यक्ती इत्यादी. 6. कराराचे प्रतिफल. प्रतिफल म्हणजेच मोबदला. जे कृत्य करावयाचे आहे ते कृत्य करण्यासाठी दिली जाणारी किंमत. कराराचे प्रतिफल असलेच पाहिजे आणि तेही योग्य असले पाहिजे. करारात प्रतिफल नसेल तर अशा कराराची कायदेशीर अंमलबजावणी करता येणार नाही. कराराचे प्रतिफल कायदेशीरच असले पाहिजे तर तो करार हा कायदेशीर ठरतो, अन्यथा तो बेकायदेशीर करार मानला जाईल. कराराचे उद्दिष्ट हे कायदेशीर असले पाहिजे, कायद्याने प्रतिबंधित केलेले नसावे. कराराचा हेतू हा दुसऱ्यास किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेस हानी पोहोचवण्याचा असू नये. सार्वजनिक हिताविरुद्ध उद्दिष्ट असणारे करार बेकायदेशीर ठरतात. म्हणजे इथेच तुम्हाला लक्षात येईल कोणते ठराव, कोणते करार हे कायदेशीर आहेत आणि कोणते बेकायदेशीर आहेत. करार हा व्यर्थ नसावा. करार हा अंमलबजावणी करण्यासारखा असावा की ज्या कराराची अंमलबजावणी करता येऊ शकेल असे करार हे कायदेशीर मानले जाईल. कायदेशीर बाबींची पूर्तता होईल असेच करार असणे आवश्यक आहे. म्हणजेच कराराने कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली असली पाहिजे. याच अनुषंगाने नक्की कोणकोणत्या स्वरूपाचे प्रकारचे करार केले जातात ते आता आपण पाहू. प्रत्यक्ष करार. प्रत्यक्ष करार हे लेखी, तोंडी किंवा पत्राद्वारे व्यक्त होत असतात. अशा करारातील अटी स्पष्टपणे मांडलेल्या असतात, म्हणून अशा करारांना स्पष्ट करार असे म्हटले जाते. दुसरा प्रकार ध्वनित करार. ध्वनित करार हे स्पष्टपणे मांडलेले नसतात तर ते व्यक्तीच्या वर्तनावरून सूचित होत असतात, म्हणून त्यांना ध्वनित करार असं संबोधलं जातं. 3. कायदेशीर करार. ज्यावेळी करार हा भारतीय करार कायद्यातील कलम 10 मधील अटींची पूर्तता करून झालेला असतो तेव्हा त्या करारास कायदेशीर करार असं म्हटलं जातं. 4था प्रकार वर्जनीय करार. वर्ज करणे, त्याग करणे. ज्यावेळी करार हा भारतीय करार कायद्यानुसार केला जातो आणि ज्यावेळी एका व्यक्तीची करार करण्याची किंवा त्या कराराची अंमलबजावणी करण्याची इच्छा असते परंतु दुसऱ्या व्यक्तीची मात्र कराराची अंमलबजावणी करण्याची इच्छा नसते, अशा करारांना वर्जनीय करार असे म्हटले जाते. उदाहरणार्थ अशा करारामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची संमती ही कपट, बलप्रयोग, फसवून घेता कामा नये, धाक दाखवून घेता कामा नये. उदाहरणार्थ अ ने ब ला त्याची जमीन विशिष्ट किमतीला मागितली आणि ब ने त्याला संमती दिली, पण ही संमती स्वेच्छेने जर नसेल, मुक्त नसेल, धाक बलप्रयोग करून दिलेली असेल तर अशी संमती ही वर्जनीय करारामध्ये परिवर्तित होत असते. 5. व्यर्थ करार. काही वेळेला 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये करार होतो, परंतु काही अनपेक्षित घटनामुळे या कराराची अंमलबजावणी करता येत नाही. अशा करारांना व्यर्थ करार असे म्हणतात. उदाहरणार्थ 2 वेगवेगळ्या देशांमधील व्यक्तीमध्ये मालाच्या आयात निर्याती बाबतचा करार झालेला असेल आणि अचानकपणे त्या 2 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर अशा कराराची अंमलबजावणी त्या संबंधित व्यक्तींना करता येत नाही. त्यामुळे अशा करारांना व्यर्थ करार म्हणतात. करार केलाय पण अंमलबजावणी नाही, व्यर्थ करार. 6. पूर्ण झालेला करार.
जेव्हा कराराशी संबंधित असलेले पक्ष किंवा व्यक्ती जबाबदाऱ्या पार पाडतात तेव्हा अशा कराराला पूर्ण करार असे म्हटले जाते. 7. अंमलात आणावयाचे किंवा संभाव्य करार. ज्यावेळी दोन पक्षात करार झालेला असतो परंतु त्याची अंमलबजावणी मात्र भविष्यात होणार असते, अशा करारास अंमलात आणावयाचे किंवा संभाव्य करार असे म्हणतात. उदाहरणार्थ, समजा एखादी जमीन विकण्याचा करार झालेला असेल पण जमीन भविष्यात मिळणार असेल तर अशा करारांना अंमलात आणावयाचे किंवा संभाव्य करार असे म्हटले जाते. 8. सादृश्य किंवा आभासी करार. कोणत्याही कायदेशीर कारणासाठी त्यात करार कायद्यातील कलम 10 मधील लक्षणे असलीच पाहिजेत. म्हणजेच काय, दोन व्यक्तीमध्ये करार झाला पाहिजे, एकाने तो प्रस्ताव मांडला पाहिजे, दुसऱ्याने स्वीकृती दिली पाहिजे, पहिल्याने त्याबद्दल त्याला प्रतिफल दिलं पाहिजे. या सर्व गोष्टी कलम 10 मधील लक्षणे असलीच पाहिजेत. परंतु काही करारामध्ये कायदेशीर कराराच्या लक्षणांचा अभाव असतो तरीही असे करार कायदेशीर ठरतात. अशा करारांना आभासी करार असे म्हणतात. काही वेळा दोन व्यक्तींमध्ये प्रस्ताव व प्रस्तावाची स्वीकृती न होताच एका व्यक्तीच्या कृत्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला फायदा होतो तेव्हा त्या दोन व्यक्तींमध्ये करार झालेला नसला तरी कायद्याने करारासारखेच संबंध निर्माण होतात, म्हणून त्यास आभासी करार म्हणतात. उदाहरणार्थ, अ ही व्यक्ती पूर्णपणे वेडी आहे. अशा वेळी ब या व्यक्तीने अ च्या मुलांना व पत्नीला जीवनावश्यक वस्तू पुरवल्या तर ब या व्यक्तीला त्याची किंमत अ च्या संपत्तीतून वसूल करण्याचा अधिकार आहे. 9. साधा करार. जो करार सही शिक्क्यानिशी केला जात नाही, म्हणजेच ज्या करारपत्रावर कुठल्याही प्रकारे जो प्रस्ताव देतो आणि जो स्वीकारतो त्या दोघांच्याही सह्या नसतात, अशा प्रकारे जर करार होत असेल तर त्याला साधा करार असं म्हणतात. कायदेशीर कराराच्या ज्या अटी आहेत त्यामध्ये पुन्हा तोच भाग आपल्याला सांगता येईल. करार हा दोन व्यक्तीमध्ये केला पाहिजे. करार हा पात्र व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी केला पाहिजे. कराराला मुक्त संमती दिली पाहिजे. मुक्त संमती म्हणजे स्वेच्छेने, त्या व्यक्तीवर कुठलीही जबरदस्ती बळजबरी करून त्याची संमती घेता कामा नये. कायदेशीर उद्दिष्ट पूर्ण करणारा करार पाहिजे. करारामध्ये प्रतिफलाचा उल्लेख पाहिजे. कायदेशीर गोष्टींची पूर्तता करणारा करार असला पाहिजे. या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतील. आता हा सर्व भाग पाहिल्यानंतर आपल्याला करार, त्याचे प्रकार, त्यामध्ये नक्की कोणते कायदेशीर करार आहे, कोणते बेकायदेशीर आहेत हे लक्षात येईल. दुसरा भाग प्रस्ताव. प्रस्तावाची व्याख्या पाहिलेली आहे. त्यावरून आपल्याला लक्षात येईल की कुठला प्रस्ताव कायदेशीर आहे, कुठला प्रस्ताव हा बेकायदेशीर आहे. प्रस्तावामध्ये कोणते घटक येतात. स्वीकृती. स्वीकृती कोणी दिली पाहिजे. स्वीकृती देणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्तीने स्वेच्छेने ती स्वीकृती दिलेल्या का बळजबरीने त्याच्याकडून स्वीकृती घेतलेली आहे. त्या अनुषंगाने कायदेशीर स्वीकृती, बेकायदेशीर स्वीकृती, दोन्ही स्वीकृती या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत. ठराव सुद्धा, कोणते ठराव कायदेशीर आहेत, कोणते नाही आहेत. ठरावातील असणारे सर्व घटक म्हणजे प्रस्ताव, स्वीकृती, प्रतिफल हेच जर बेकायदेशीर असेल तर तो ठराव बेकायदेशीर. प्रस्ताव, स्वीकृती, प्रतिफल हे जर कायदेशीर असेल, योग्य असेल तर ठराव योग्य. प्रतिफलाबाबत पाहिलेलं आहे. प्रतिफल हे जे कृत्य करणार आहे त्या केलेल्या कृत्याबाबत किंवा भविष्यात कराव्या लागणाऱ्या कृत्याबाबत त्या व्यक्तीने मागितलेली जी किंमत असते किंवा मोबदला असतो, थोडक्यात केलेल्या कृत्याचा मोबदला, किंमत. एखादं कार्य केलं, आपण नोकरी करतो, नोकरी केलं मोबदला मिळतो, प्रतिफल. एखादा कर्मचारी कंपनीत काम करतो, कृत्य करतो, त्याला कंपनी त्या ठिकाणी प्रतिफल देते म्हणजेच किंमत किंवा मोबदला देते. अशा प्रकारे हा सगळा थेरॉटिकली भाग पाहिल्यानंतर प्रत्यक्षपणे आपण आता या टॉपिकवर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे येतात हे आता पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. भारतीय करार कायदा
किती साली अस्तित्वात आला? मित्रहो, भारतीय करार कायदा 1872 हे आपल्या प्रकरणाचं नाव आहे. हे जर लक्षात असेल, तर उत्तर तुम्हाला देता येईल अ 1872. प्रश्न दुसरा. भारतीय करार कायद्यानुसार करार करण्यास पात्र व्यक्ती कोणत्या? अज्ञान, दिवाळखोर, वेड्या व्यक्ती या अपात्र समजल्या जातात आणि सज्ञान, सुबुद्ध व्यक्ती पात्र समजल्या जातात. त्यापैकी सज्ञान व्यक्ती इथे दिलेली आहे, त्यामुळे डी उत्तर. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते करार बेकायदेशीर समजले जातात? हे लक्षात ठेवा मित्रांनो. करार कायदेशीर, बेकायदेशीर लक्षात ठेवा. ठराव कायदेशीर, बेकायदेशीर, स्वीकृती कायदेशीर, बेकायदेशीर, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. कारण कायद्यामध्ये दोनच गोष्टी असतात, एक तर कायदेशीर, अन्यथा बेकायदेशीर. खालीलपैकी कोणते करार बेकायदेशीर समजले जातात? पहा, प्रत्यक्ष करार हा कायदेशीर असतो. कायदेशीर करार हा तर कायदेशीरच असतो. संभाव्य करार तो जरी भविष्यात करावा लागत असेल तरी तो त्या ठिकाणी कायदेशीर आहे. म्हणजेच वर्जनीय करार हा बेकायदेशीर समजला जातो. आपलं उत्तर क. प्रश्न क्रमांक 4. जो करार सही शिक्क्यानिशी केला जात नाही असा करार म्हणजे? ज्यावेळेस कराराचे प्रकार आपण पाहिले, वैशिष्ट्ये पाहिले, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्या करारावर दोन्ही व्यक्तींच्या सह्या नसतात, शिक्के नसतात, तो करार म्हणजे साधा करार. आणि मग हा साधा करार, जो करार सही शिक्क्यानिशी केला जात नाही असा करार म्हणजे? आपण थेरॉटिकल पार्ट पाहताना आपल्याला लक्षात येतं की आपण पाहिलेली होती व्याख्या साधा कराराची. साधा करार म्हणजे ज्या करारावर प्रस्ताव मांडणाऱ्याची आणि स्वीकारणाऱ्याची सही किंवा शिक्का नसतो असा करार म्हणजे साधा करार असा मानला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निश्चित सांगता येईल ड साधा करार. प्रश्न क्रमांक 5. करार कायद्यानुसार सामाजिक धोरणाविरुद्ध समजले जाणारे करार कोणते? प्रत्यक्ष करार हा सामाजिक धोरणाविरुद्ध नाहीये, आभासी करार सुद्धा नाहीये, साधा करार देखील नाहीये. म्हणजेच राहिला प्रश्न तो म्हणजे ब, लग्नामधील मध्यस्थ करार हा सामाजिक धोरणाविरुद्ध समजला जाणारा करार आहे. आपलं उत्तर ब. प्रश्न क्रमांक 6. कायदेशीर करारांच्या लक्षणांचा अभाव असणारे करार कोणते? ध्वनित करार यामध्ये करारांची लक्षणं आहेत, प्रत्यक्ष करारात सुद्धा आहेत, साध्या करारात सुद्धा आहेत. जो आभासी करार आहे ना, आभासी कराराची आपण प्रकार पाहताना पाहिलेलं होतं की कोणत्याही कायदेशीर करारासाठी त्या करार कायद्यातील कलम 10 मधील सर्व लक्षणे असली पाहिजे. अशी लक्षणे मात्र या आभासी करारामध्ये दिसून येत नाहीत. त्यामुळे आभासी करार हे आपलं उत्तर अ. प्रश्न क्रमांक 7. ज्यावेळी एका व्यक्तीची करार करण्याची तसेच त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा असते, परंतु दुसऱ्या व्यक्तीची मात्र कराराची अंमलबजावणी करण्याची अजिबात इच्छा नसते, असा करार म्हणजे नॅचरली वर्जनीय करार. ज्यावेळेस आपण वर्जनीय कराराची व्याख्या पाहिली त्यावेळेस आपल्याला तो भाग लक्षात आला होता. प्रश्न क्रमांक 8. काही अनपेक्षित घटनामुळे ज्या कराराची अंमलबजावणी करता येत नाही असे करार म्हणजे? कराराचे प्रकार सांगत असताना तुम्हाला मी हे सांगितलं होतं की ज्या दोन देशामधील व्यापाऱ्यांचे आयात निर्यातीबाबतचे त्या ठिकाणी काय आहेत, करार झालेत, पण युद्ध निर्माण झालं दोन्ही देशामध्ये. नॅचरली काय झाले, कराराची पूर्तता करता येत नाही, त्याची अंमलबजावणी करता येऊ शकत नाहीये. आणि म्हणून अशा कराराला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? व्यर्थ करार. करार केला पण त्याला अर्थ नाहीये, कारण त्याची अंमलबजावणीच होत नाही, म्हणून क उत्तर. प्रश्न क्रमांक 9. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळविण्याच्या हेतूने आपली इच्छा प्रकट करते त्यास काय म्हणतात? स्वीकृती नाही, प्रतिफल नाही, कारण प्रतिफल म्हणजे मोबदला, ठराव नाही. जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत ठराव निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे उत्तर आहे आपलं ड प्रस्ताव. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या कृतीमुळे प्रस्ताव बेकायदेशीर ठरू शकतो? इथून पुढे पाहता ना तुम्ही, प्रस्ताव, ठराव, कृत्य, कायदेशीर, बेकायदेशीर. आता प्रस्ताव आहे आणि काय, कुठली अशी कृती केली की त्यामुळे तो प्रस्ताव बेकायदेशीर ठरतो. बरोबर आहे. मग यामध्ये पहा,
प्रस्तावास अटीसह स्वीकृती दिलेली असेल तर तो प्रस्ताव काय आहे? बेकायदेशीर. कारण कुठल्याही परिस्थितीत स्वीकृती देताना अटी घालायच्या नसतात. कुठल्या स्वरूपाच्या? जर अटी घातल्या आणि तो प्रस्ताव स्वीकारला तर मात्र तो बेकायदेशीर ठरू शकतो. अटीशिवाय प्रस्ताव असला पाहिजे, अटीसह असू नये. अटीशिवाय आणि अटीसह या दोन शब्दामध्ये गल्लत बऱ्याच वेळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपलं उत्तर अ. प्रश्न क्रमांक 11. करारातील अटींची पूर्तता करण्यासाठी एका व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडून पूर्ण केलेल्या कृत्यांचा मोबदला घेते त्यास काय म्हणतात? कर्मचारी आणि ऑफिस. हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल, प्रत्येक कर्मचारी हा मोबदला घेतो आणि मोबदल्याला दुसरं नाव आहे प्रतिफल. त्यामुळे आपलं उत्तर आहे ब, प्रतिफल. प्रश्न क्रमांक 12. प्रतिफल कसले असले पाहिजे? उदाहरणार्थ, एक कर्मचारी एका कंपनीत काम करतोय. आता प्रतिफल याचा अर्थ काय? मोबदला. ते कसे असावं? ते काल्पनिक असून चालेल का? कंपनीच्या मालकाने सांगितलं की तुला काल्पनिक दिलेत असं गृहीत धर, चालेल का? नाही. अनिश्चित. आपल्याला वेतन मोबदला किती मिळणार आहे हे निश्चित असलं पाहिजे ना, कळलं पाहिजे ना. त्यामुळे तेही उत्तर नाही. वास्तविक असलं पाहिजे. वास्तविक म्हणजे प्रत्यक्षात असलं पाहिजे आणि अनैतिक म्हणजेच काय आहे? बेकायदेशीर. त्यामुळे आपलं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 13. भारतीय करार कायद्यातील कलम 14 नुसार मुक्त संमती म्हणजे काय? मुक्त, स्वेच्छेने दिलेली, बळजबरी, धाक, दडपशाही करून घेतलेली नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की बलप्रयोगाशिवाय, सह नाही, शिवाय, बलप्रयोगाशिवाय मिळालेली संमती ही मुक्त संमती असते. म्हणजे अ, ब आणि क हे सगळे काय आहेत? हे ह्या अनिष्ट बाबी आहेत आणि अशा अनिष्ट बाबींचा जर उपयोग करून संमती घेतलेली असेल तर त्यांना मुक्त संमती म्हणता येणार नाही. उत्तर ड. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या करारातील कृत्याचे प्रतिफल म्हणजेच मोबदला हे कायदेशीर मानले जाते? कोणतं असं कृत्य आहे की त्याचा मोबदला, कोणतं असं काम आहे, कार्य आहे की ज्याचं मोबदला हा कायदेशीर असेल? एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवायची आणि त्याला मोबदला द्यायचा आहे. एक्स व्यक्तीला सांगितलं वाय व्यक्तीला हानी पोहोचव, तुला मी मोबदला देतो, प्रतिफल देतो, चालेल? नाही. फसवणूक करणारा करार असेल तर त्याचं प्रतिफल हे बेकायदेशीर आहे. कायदेशीर नियमांचं उल्लंघन करणारा करार बेकायदेशीर आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे ए, नैतिक कृत्य करण्याचा करार. प्रश्न क्रमांक 15. कायद्यानुसार खालीलपैकी कोणते करार हे कायदेशीर वैध करार मानले जातात? कायदेशीर म्हणजेच वैध. बेकायदेशीर प्रतिफल, बेकायदेशीर करार. पात्र व्यक्तीने केलेले करार, वैध करार. म्हणजे आपलं उत्तर आहे बी. पण इथे समजा असतं अपात्र व्यक्तीने केलेले करार तर ते काय असतं? अवैध करार मानले गेले असते. म्हणून आपलं उत्तर आहे ब, पात्र व्यक्तीने केलेले करार. प्रश्न 16. कायद्यानुसार खालीलपैकी कोणते करार हे अवैध म्हणजेच बेकायदेशीर? प्रतिफल असलेले करार, पात्र व्यक्तीने केलेले करार, अनिश्चित स्वरूपाचे करार, कायदेशीर गोष्टींची पूर्तता करणारे करार. या 4 पैकी एक निश्चित तुम्हाला लक्षात येईल ते म्हणजे प्रतिफल असलेले करार कायदेशीर आहेत. प्रतिफल असलंच पाहिजे. उलट पात्र व्यक्तीने केलेले करार, कायद्याने सांगितलंय की करार हा पात्र व्यक्तीनेच केला पाहिजे. कायदेशीर गोष्टींची पूर्तता करणारे करार, कायदेशीर बाबी तर पूर्ण झाल्याच पाहिजे तरच तो करार कायदेशीर असेल. म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे क, अनिश्चित स्वरूपाचे करार हे बेकायदेशीर आहे, अवैध आहेत. प्रश्न क्रमांक 17. कायद्यानुसार खालीलपैकी कोणते प्रस्ताव हे अवैध म्हणजेच बेकायदेशीर प्रस्ताव मानले जातात? पहा, एक तर अवैध शोधा नाही तर वैध शोधा. अगोदर बेकायदेशीर शोधा नाही तर कायदेशीर शोधा. जो सुईचा भाग वाटेल तो शोधा तुम्ही. या 17 प्रश्नामध्ये आपल्याला लक्षात येईल निश्चित कृत्यासाठी केलेले प्रस्ताव हे कायदेशीर आहे, वैध आहेत. कायदेशीर संबंध निर्माण करणारा प्रस्ताव हा देखील कायदेशीर आहे, वैध आहे. कृत्याला संमती असलेला प्रस्ताव कायदेशीर आहे
आणि संमती जर मिळालीच नसेल तर तो प्रस्ताव होऊ शकत नाही, किंवा जरी जो झाला तरी त्याला अवैध प्रस्ताव असं मानलं जातं. आणि म्हणून उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 18. कायद्यानुसार खालीलपैकी कोणते प्रस्ताव हे कायदेशीर म्हणजेच वैध प्रस्ताव मानले जातात? विशिष्ट कृत्य करण्याबाबतचा प्रस्ताव, अज्ञान व्यक्ती पहा इथे, अज्ञान व्यक्तीने मांडलेला प्रस्ताव. अज्ञान व्यक्तीला प्रस्ताव मांडता येतो का? भारतीय करार कायद्याने करार करण्यास अज्ञान व्यक्ती अपात्र आहे. त्यामुळे 18व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट कृत्य करण्याबाबतचा प्रस्ताव हे त्या ठिकाणी सांगता येईल. कारण ब, क आणि ड हे सगळे बेकायदेशीर प्रस्ताव आहेत. प्रश्न क्रमांक 19. कायद्यानुसार खालीलपैकी कोणती स्वीकृती ही कायदेशीररित्या योग्य स्वीकृती मानली जाते? तिलाच वैध स्वीकृती म्हणतात. योग्य मुदतीत न दिलेली, विना अट स्वीकृती, प्रस्तावाची माहिती नसलेली स्वीकृती, दुसऱ्याच व्यक्तीने दिलेली स्वीकृती. थोडक्यात पाहू. योग्य मुदतीत न दिलेली स्वीकृती. 10 तारखेला स्वीकृती द्यायची आहे, 11 तारखेला काय मानलं जाईल? बेकायदेशीर. म्हणजे स्वीकृती ही मुदतीत दिली पाहिजे. तसं झालंय का? नाही. क पाहू. प्रस्तावाची माहिती नसलेली स्वीकृती. मला एकाने प्रस्ताव दिलाय पण त्या प्रस्तावाची मला माहितीच नाही आणि मी स्वीकृती दिली असेल तर ती माझी दिशाभूल होईल ना, ती बेकायदेशीर कृत्य. ड. दुसऱ्याच व्यक्तीने दिलेली स्वीकृती. एका व्यक्तीने मला माझ्याबरोबर करार करायचं ठरवलंय आणि मी स्वीकृती द्यायला पाहिजे, परंतु माझ्याऐवजी माझ्या मित्राने जर स्वीकृती दिली असेल तर ती काय आहे? बेकायदेशीर ठरू शकते. याचा अर्थ काय आहे? ब, विना अट स्वीकृती हे त्याचं उत्तर. कारण स्वीकृती करताना कुठलीही अट घालायची नसते, अटीशिवाय स्वीकृती दिली पाहिजे. प्रश्न क्रमांक 20. भारतीय करार कायद्यानुसार कराराची पूर्तता केव्हा होते? कराराचा भंग झाल्यासच कराराची पूर्तता होते असं नाही. कराराचे नूतनीकरण केल्यास नाही. कराराची कार्यमर्यादा संपल्यास नाही. याचाच अर्थ कराराची पूर्तता केल्यासच कराराची पूर्तता होते. प्रश्न मांडलेला आहे कराराची पूर्तता केव्हा होती? ती बाब पूर्ण झाल्यास. बरोबर आहे ना? आणि मग जर पूर्ण झाली नसेल तर पूर्तता होऊ शकेल का? होऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की भारतीय करार कायद्यानुसार कराराची पूर्तता केव्हा होते? तर कराराची पूर्तता ही प्रामुख्याने कराराची पूर्तता न केल्यास त्या ठिकाणी होऊ शकते, असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मित्रो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मांडा. हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा मुख्य उद्देश हाच असतो. फक्त प्रश्न उत्तर पाहणं हा नव्हे, तर प्रश्न उत्तर पाहण्यापूर्वी त्या कन्सेप्ट तुम्हाला कळणं आवश्यक आहे. अन्यथा ते प्रश्न उत्तर फक्त पाठांतर होतं आणि पाठांतर केल्यानंतर मात्र ते पूर्णतः विसरून जाऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी अगोदर त्या कन्सेप्ट समजून घ्या, त्याचं आकलन करून घ्या आणि मग प्रश्न उत्तराकडे जा. निश्चितच त्याचा फायदा परीक्षेत तुम्हाला होऊ शकेल. मित्रो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय भागीदारी कायदा 1932. धन्यवाद.